जय भीम. नमो बुद्धाय. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. विज्ञान नगर मानेवाडा नागपूर येथे राहतो आणि उच्च न्यायालय नागपूर येथे वकिलीची प्रॅक्टिस करतो. मित्र हो, मी आज बहुजन संघटनचा आभार व्यक्त करतो आहे. बहुजन संघटक वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर वेगवेगळ्या वक्त्यांना बोलत असतात आणि लोकांची शंका कुशंका त्याच्या ज्ञानात भर पाडत असतात. आज बहुजन संघटक आपल्यासाठी नवीन विषय घेऊन येत आहे. बौद्ध समाजाची प्रगती ही कशामुळे झाली आणि बौद्ध धम्मांमध्ये अंधश्रद्धा मुक्त समाज निर्माण झाल्यामुळे त्या समाजाची प्रगती झाली, हा आजपर्यंत निष्कर्ष आहे. मित्र हो, बौद्ध समाज यांची जी प्रगती झाली आहे त्या प्रगतीला काही कारणे आहेत. त्या कारणाचा आपण या ठिकाणी उहापोह करू. आजपर्यंत लोकांच्या मनामध्ये हा एक असा संशय आहे किंवा भ्रम आहे. त्या भ्रमात ते लोक या बौद्धांची झालेली प्रगती याची कारण मीमांसा करतात. आपण या बौद्ध होण्यापूर्वी हा जो समाज होता, ह्या ज्या जाती होत्या त्या जाती त्या धर्मांमध्ये होत्या आणि त्या धर्मात असल्यामुळे त्या धर्मांची सर्व जी काही रूढी परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, त्या धर्माने लादलेली सर्व ते लोक स्वीकारत होती आणि त्यांचं आचरण पालन करत होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब सारखे महामानव या भूतलावर जन्माला आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मानवी जीवनाच्या उद्धारासाठी, मानवी जीवनाचा कल्याण करणारा, मानवाच्या हिताचा असा कोणता धर्म असेल तर त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि शोषित पीडित समाजाला आव्हान केलं, जर तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल तर मी बौद्ध धम्म स्वीकारणार आहे. ज्या ज्या लोकांना या धम्माविषयी किंवा मी जो काही विचार स्वीकारणार आहे, ज्या ज्या लोकांची त्याला मनापासून परवानगी असेल तर त्यांनी त्या त्या दिशेला यावं आणि तो स्वीकारावा. कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही जातीवर बाबासाहेबांनी कोणावरही कोणत्याही प्रकारची म्हणजे ताकीही दिली नाही, जबरदस्ती केली नाही. मित्र हो, बाबासाहेबांनी या शोषित पीडित समाजाला, शोषित पीडित जातीला आव्हान केलं आणि ज्या ज्या लोकांनी त्या आव्हानाला स्वीकारलं त्या लोकांची प्रगती झाली. प्रगतीमधला पहिला दृष्टिकोन काय आहे तर ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला. आता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? अंधश्रद्धा, जुन्या चालीरीती, वाईट परंपरा, भाकड कथा, पुराण कथा, देवदेव देव्या अंगात येणे, कोणाला म्हणजे अंगात आल्यानंतरचे सर्व त्याची त्या देवेला जत्रेला जात राहणे आणि कोणता तरी देव मला पावेल ह्या आशेवर तो राहणारा बौद्ध समाज जेव्हा त्यांनी बौद्ध धम्माचे स्वीकार केला त्यामुळे त्या लोकांच्या मध्ये हा देवदेवपणा सोडला गेला आणि त्याऐवजी त्या लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला विचार आहे सम्यक संबुद्धाचा विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला आणि बौद्ध लोक आज भी कोणती गोष्ट पुराव्याशिवाय स्वीकारत नाही आणि पुरावा असल्याशिवाय त्या गोष्टी करत नाही. हा सर्वात मोठा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढलेला दिसतो, म्हणून या बौद्धांची प्रगती झालेली दिसते. मित्र हो, नंबर 2, या बौद्धांनी ब्राह्मणी धर्मग्रंथाला जे जे ब्राह्मणांनी निर्माण केलेली ग्रंथ आहेत त्या पूर्ण ग्रंथाला जाहीररित्या त्यांनी नाकारलेला आहे आणि नाकारून त्यांनी बौद्ध धम्माला स्वीकारलेला आहे. आता हिंदू धर्माच्या कोणकोणत्या ग्रंथांनी त्यांनी नाकारलं ठळकपणे आपण पाहू. मनुस्मृती, वेद, पुराणे, रामायण,
महाभारत, स्मृती, गीता अशा काही जी ग्रंथ आहेत, या ब्राह्मणांनी निर्माण केलेली ब्राह्मणी ग्रंथ त्यांनी पूर्णपणे बाजूला सारली आणि बौद्धांची जी ग्रंथ आहेत ती वाचन करायला सुरुवात केली आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी वाढवला. त्या वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रगती झाली. आज आपल्याला बौद्धांची प्रगती होण्याची कारण ती दिसत आहेत. बौद्ध त्याचबरोबर कोणताही क्रियाक्रम करणे त्यांनी बंद करून टाकले. पूर्वी कोणतेही क्रियाक्रम म्हणजे बाबासाहेबांनी जी 22 प्रतिज्ञापैकी जी आपल्याला 8वी प्रतिज्ञा दिली आहे, 8वी प्रतिज्ञामध्ये म्हटलेलं आहे की मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. म्हणजे बौद्ध धर्मातील बौद्ध लोकांनी ब्राह्मणाला 100% त्यांच्याकडून कोणतेही क्रियाक्रम करणे बंद करून टाकले आहेत. या महान कार्य त्यांनी केल्यामुळे आज बौद्धांच्या प्रगतीला जर मुख्य कारण असेल तर ती असेल की त्यांनी ब्राह्मणाला आपल्यापासून नाकारलं आणि कोणते क्रियाक्रम त्यांच्याकडून करून घ्यायचं नाही. त्यामुळे त्यांच्यातला 3 भ गेला. आपण 3 भ कोणते? एक भट, भ्रम आणि भय. ज्यांच्या डोक्यांमध्ये भट असेल तो भट नेहमी आपल्याला भयांची भीती दाखवतो आणि भ्रमा ठेवतो. हे ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेलाचा पालन केलं त्या प्रतिज्ञेपैकी अशा तर सर्व मुळातल्या ज्या सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा आहेत त्या पूर्णपणे नाकारायला सांगितल्या. त्यामध्ये मुख्य प्रतिज्ञा म्हणजे ती 8वी प्रतिज्ञा. आणि त्यांनी त्यानंतर त्याच्यापूर्वी 7वी प्रतिज्ञा आहे, मी बुद्ध धम्माचा विरुद्ध विसंगीत असे कोणतेही आचरण करणार नाही. आणि 8वी प्रतिज्ञा, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. म्हणजे बौद्धांनी ब्राह्मणाला 100% नाकारलं. म्हणजे ब्राह्मणाला 100% नाकारलं आणि बौद्धांचा जो दृष्टिकोन आहे, बौद्धांचा तो विचार त्यांनी स्वीकारला. म्हणून त्यांच्या प्रगतीचे कारण आहे, त्यांची प्रगती होत आहे. त्यांनी जातीने ठरवून दिलेली कामे पूर्णपणे नाकारली. महारांनी पहिले मेलेली जनावरं गावातली उचलायची, त्या जनावरांची कातडी काढायची, ती कातडी काढून चांभाराला द्यायची आणि घरांमध्ये खाण्यासाठी अन्न नसल्यामुळे त्या मासाला वाळवायचं आणि वेगवेगळ्या प्रकारची त्याची जी पदार्थ बनवून खूप दिवसापर्यंत टिकून ठेवायचं. म्हणजे अस्वच्छ गलीचं काम सुद्धा महार पूर्वी करत होते. त्यांनी ती कार सोडली आणि मेलेली जनावरं ओढायचं सोडलं, मेले जनावरची कातडं काढायची सोडली. त्याचबरोबर गावगाड्यातली जी काही लोकांकडे ते भीक मागायचे, भाकर देवो मा असे म्हणणारे जे पूर्वीचे महाराजचे बौद्ध, त्यांनी तो पूर्ण नाकारलेला आहे. त्या लोकांकडे गावांची जबाबदारी असायची. गावातील कोणती लग्नाचे कार्यक्रम असेल काही तर ती निरोप द्यायचं, कोणाची झगडे भांडणं झाली की त्या ठिकाणी त्यांना पाठवायचं. म्हणजे जातीने ठरवून दिलेली पूर्ण कामं 100% या बौद्धांनी नाकारलं. त्यामुळे त्यांची प्रगती होत आहे. आज आपल्याला जो बदल दिसतो आहे बौद्धांचा, त्याला मूळ कारण हेच आहे. आपल्याला त्याचा 4थं कारण दिसेल. त्यांचा आदर्श बाबासाहेब. बाबासाहेब हे ज्ञानपिपासू आहेत. हे बाबासाहेब ज्ञानपिपासू असल्यामुळे, बाबासाहेबांच्या उच्च दर्जाच्या शिक्षणच्या पदवी असल्यामुळे या बौद्ध समाजांमुळे मोठा आदर्श आहेत. म्हणून शिक्षणाची मोठी आवड. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वह्यांमध्ये शिक्षण सातत्याने घेत राहायचं, शिक्षण बंद करायचं नाही. आजच्या परिस्थितीत जर पाहिला आपण, नागपूर शहरांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विद्यापीठात आंबेडकर विचारधारा हा एक विभाग आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी विचारधारा आहे. महात्मा गांधी या विचारधारेला 2 किंवा 3, 4, जास्तीत जास्त 5 आणि 6 मुलं विद्यार्थी तिथे प्रवेशाला असतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेला दरवर्षी 100च्या वर 120, म्हणजे 120, 130, 140, कधी कधी 150 पर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेतात.
आणि दरवर्षी विद्यार्थी प्रवेश घेतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर विचारधारेला या आता याला प्रवेश घेणारी माणसं जे सेवेला निवृत्त होतात, जे सेवेत असतात, महिलांचा सुद्धा त्याचप्रमाणे तिथे प्रमाण आहेत. पुरुषांच्या बरोबरीला महिला पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेला. याचा अर्थ या लोकांमध्ये शिक्षणाची मोठी आवड आहे. शिक्षणाची मोठी आवड असल्यामुळे ते सातत्याने शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करत राहतात आणि शिक्षण घेत राहतात. मी जेव्हा आंबेडकर विचारधाराला प्रवेश घेतला, त्या विचारधारेला माझ्या सोबतीला सेवेला निवृत्त झालेल्या, काही सेवेमध्ये म्हणजे नोकरी करत असलेल्या, काही शेवटच्या याला असेल वयानुसार, मी 2004 ला या डॉक्टर आंबेडकर विचारधारेमध्ये एम ए आंबेडकर थॉट केला. म्हणजे त्यावेळेस आम्हाला प्रवेश मिळवण्यासाठी, म्हणजे माझ्यासारखे भटक्या तुटक्या आदिवासी ओबीसी समाजातली गिनी चुनी म्हणजे मोजकी बोटावर मोजण्या इतकीच मुलं प्रवेशाला असती, परंतु बौद्ध समाजातील जास्तीत जास्त लोकांनी तिथे प्रवेश घेतात. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये शिक्षणाची फार मोठी आवड आहे. आज आपण ज्या ज्या प्रत्येक ठिकाणी पाहतो कॉलेजच्या ऍडमिशन मध्ये किंवा एखाद्या वैज्ञानिक आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन असेल, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन असेल, आयटीआयचे ऍडमिशन असेल, प्रत्येक ठिकाणी शेवटच्या फेरीपर्यंत त्या ठिकाणी ह्या बौद्ध समाजातली मुलं मुली बसून राहतात आणि कोणतेही म्हणजे हे असेल, शाखा असेल, तिथे ते विद्यार्थी प्रवेश घेतात. म्हणजे शिक्षणाची त्यांच्यामध्ये प्रचंड आवड आहे आणि त्या शिक्षणामुळे त्यांचे दिवसेंदिवस या बौद्ध समाजांमध्ये मुलींचा शिक्षणाचा प्रमाण कमीत कमी, बौद्ध समाजांमध्ये ग्रॅज्युएट मुली कमीत कमी ग्रॅज्युएट आहेत. 10वी 12वी हा त्यापेक्षा जास्तीत जास्त शिकलेली मुलं हे बौद्ध समाजात आहे. या शिक्षणाची आवड असल्यामुळे, शिक्षणाची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या पदव्या त्या ग्रहण करतात आणि त्या पदव्यांचा उपयोग केल्यामुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाची, वाचनाची आवड झाली. घरांमध्ये आई पण शिकते, मुलगी पण शिकते, बाप पण शिकतोय, पोरगा पण शिकतोय. एकाच वेळेस या घरातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ हे लोक अभ्यासाला लागतात आणि दिसून पडतं की त्या घरांमध्ये शिक्षणाची आवड आहे. मित्र हो, या लोकांमध्ये संघर्ष करण्याची फार मोठी तयारी आहे. आपण पाहतो की बाबासाहेबांच्या नावावर किंवा बाबासाहेबांबद्दल एखाद्याने कोणता एखादा शब्द काढला असेल तर त्याविरुद्ध हे लोक रस्त्यावर उतरतात. एखाद्या वेळेस शासनाने दिलेल्या किंवा भारतीय संविधानामधील असलेल्या अनुच्छेदाप्रमाणे सरकार व्यवस्थित कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करत नसेल, त्या विरुद्ध बाहेर मोर्चे काढण्याची, बाहेर आंदोलन करण्याची, सर्वात मोठी संघर्ष करण्याची जी काही जिद्द आहे ती बौद्ध समाजात दिसते. आता आपण संघर्ष करताना फक्त ते बौद्धांवर होणाऱ्या अत्याचारांवर नाही, इतर कोणत्याही समाजांवर अत्याचार होऊ द्या, त्या ठिकाणी त्यावर ते लोक मोठे संघर्ष करतात, त्यासाठी बाहेर उतरतात आणि ही सर्व करण्याची त्यांच्यामध्ये तयारी आहे. मंत्र्याच्या गाड्या अडवल्या जातात. एका वेळेस, मागच्या वेळेस, म्हणजे सुधाकरराव नाईक हे शिक्षण मंत्री होते. सुधाकरराव शिक्षण मंत्री असल्यानंतर काही महिलांनी सुधाकर नाईकांच्या कॅबिन मध्ये, जिथे त्या रवी भवनला आले होते, त्या रवी भवनामध्ये महिला त्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांच्या अंगावर त्या धावून गेल्या. एक मंत्री असलेल्या माणसाच्या कॅबिन मध्ये, रवी भवन मधल्या कॅबिन मध्ये त्यांच्या अंगावर ह्या महिला धावून गेल्या. म्हणजे संघर्ष करण्याची फार मोठी जी आहे जिज्ञासा, ती या समाजात, या बौद्ध समाजात दिसून पडत आपल्याला. ही सर्व ऊर्जा बाबासाहेबांमुळे त्यांच्यात निर्माण आली. त्यांना आपण पाहू पुढचा म्हणजे 7वा, त्यांना ज्ञानाची प्रचंड आवड आहे. ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असेल ते कार्यक्रमाला जातात आणि कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यामध्ये सभा, संमेलने, चर्चासत्र, परिसंवाद, भाषणे याचे सातत्याने आयोजन करतात. आज आपण पेपर उघडल्यानंतर आपल्याला पेपरमध्ये काय दिसतं? जेव्हा बौद्ध समाजातली लोकांची पुस्तकांचं विमोचन असेल, काही ठिकाणी सभा संमेलन असेल, पण बौद्ध समाजाला सोडल्यानंतर इतर समाजांची पाहिली तर देवळांमध्ये पूजा आहेत. कोणाच्या घरी एखाद्या म्हणजे
सत्यनारायणाची पूजा आहेत. म्हणजे देवळामध्ये कुठेतरी पूजा आहेत आणि कोणत्या तरी सत्यनारायणाची पूजा आहे, कुठेतरी पारायण आहेत. ह्याच गोष्टी आपल्याला यामधून दिसतात. परंतु या बौद्ध समाजातील लोकांमध्ये पाहिल्यानंतर यांची सभा संमेलने, कवी संमेलने, कविता करतात, महिलांना, मुलींना, पोरींना त्यांना पुढे आणतात, त्यांची भाषणं ठेवतात. म्हणजे ह्या लोकांमध्ये ज्ञानाचा प्रचंड आवड आहे आणि त्या एकमेकाला ते मोटिवेट करत राहतात. हा आपण याच्यातून दिसून येतो. मित्र हो, हा समाज कोणाच्या विरुद्ध, म्हणजे असं काही नाही. हा सातत्याने याला बाबासाहेबांनी मंत्र दिलेला आहे. कोणी आपल्यावर अन्याय केला तर आपण त्याच्या विरुद्ध उभे राहिलो पाहिजे म्हणून एक मंत्र त्यांनी दिलेला आहे. 100 दिवस वेळीसारखे, 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 3 दिवस वाघासारखे, 1 दिवस वाघासारखे आपण जगावं. ही मोठा संदेश आपल्या या बौद्ध समाजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यामुळे या समाजातील लोकांची आज जगण्याची जी दर्जा आहे तो वाढले. आज कोणी जास्तीत जास्त लोक झोपडपट्ट्या सोडलेले आहेत. हे लोक जे आज नागपूर शहरांमध्ये जो सिव्हिल लाईन आहेत, रामदास पेठ आहेत, आता मोठा जो बेलतरोडीकडे जी मोठे मोठे बंगले दिसतात, या सर्व बंगल्यांमध्ये यांची राहणीमान बदलून गेलं, यांचा दर्जा बदलून गेलं. हा सर्व त्यांना स्वाभिमानाची जगण्याची जी भावना ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, हा आपल्या समोर दिसतो. म्हणून या समाजांच्या जीवन जगण्याची जी प्रणाली बदलली आणि ती बदलल्यानंतर इतर ज्या त्याच बौद्धांमध्ये इतर लोकांना ते आदर्श ठरतात, म्हणून त्यांनाची आपल्याला झालेली प्रगती दिसते. आपण 9वा प्रकार पाहू. बौद्धांनी हिंदू धर्म सोडले आणि हिंदू धर्म सोडल्यामुळे त्या धर्मातील ज्या अन्याय आहे, त्यांच्या रूढी आहे, परंपरा आहे, त्यांच्या जातीमुळे त्यांच्यावर होणारा अत्याचार, हा सर्व त्यांनी नाकारला आणि त्यातून ते मुक्त झाले. आणि ते मुक्त झाल्यामुळे त्यांचा जो हिंदू धर्मातील पाखंड आहे, पुनर्जन्म आहे, त्यांनी तो नाकारला आणि त्यांनी काय स्वीकारला? बौद्धाचा धम्म. आणि बौद्ध धम्मामध्ये काय? बंधुत्व आहे, न्याय आहे, स्वतंत्र आहे, प्रज्ञा आहे, शील आहेत, करुणा आहेत, पंचशील आहेत, अष्टशील आहेत. म्हणजे आपल्या प्रगतीचा 10 पारमिता आहेत. आणि बाबासाहेबांनी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत. ह्या सर्व या बौद्ध धम्मातील विचार हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार आहेत. बौद्ध समाजाची प्रगती होण्याची कारण ही त्यांच्या समोर हे आदर्श आहे. म्हणून आज आपल्याला जी प्रगती दिसतं, काय प्रगती असेल की त्यांनी हिंदू धर्म सोडला. ज्या ज्या लोकांनी हिंदू धर्म पकडून असेल, आता आपण जातीबद्दल पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एससी मध्ये 59 जाती आहेत. 59 जातीपैकी एक जात जी महार जात आहेत, या महार जातांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. या बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे यांच्यात सर्वात मोठी प्रगतीचं कारण काय आहे? आज बी एकही बौद्ध, म्हणजे पूर्वीचा महाराजचा बौद्ध, तो देवळात जात नाही. एकही बौद्ध देवळात जात नाही. म्हणजे 100% एखादाच अर्धा टक्का किंवा एखादा टक्का चोरी चपारीने तो जात असेल. परंतु त्यांनी हिंदू धर्म त्यागल्यामुळे त्या हिंदू धर्मांचे जे देव देवळ त्यांच्या डोक्यातून गेली. 100% लोक देवळात जाणे बंद आहेत. एकही व्यक्ती असा दिसत नाही. कोणत्याही जत्रेला जाताना दिसत नाही, यात्रेला जाताना दिसत नाही. हा सर्वात मोठी त्यांची हिंदू धर्म सोडल्यामुळे त्यांच्यात प्रगती झालेली आहे. तर त्यांच्याच बरोबरीचा जो मांग असेल, म्हणजे मातंग असेल, स्वीपर असेल, हा जा सुदर्शन समाज असेल, ढोर समाज असेल, खाटीक असेल, जे एससी मध्ये आहेत, ते सर्व लोक आज बी देवळात जातात. देवळांच्या आता या स्थितीमध्ये काकडा आरती चालू आहेत. त्या काकडा आरतीमध्ये जास्तीत जास्त मातंग समाज आहे, चांभार समाज आहेत. आमचे मित्र दिसतात आम्हाला, ते मला जिथे तिथे तेच लोक दिसतात. का असं झालं? कारण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही, हिंदू धर्म पकडून ठेवला. आपला कल्याण हिंदू धर्मच करेल असं त्यांना वाटतं. आणि हिंदू धर्मातील देवदेवता जी काही आहे, जी देऊळ आहेत, त्यांचा उपास तापास वैकल्प आहेत, हे सर्व केल्यामुळेच आपला उद्धार होतो असा त्यांचा अंधविश्वास तिथे बसलेला आहे. आणि बौद्धांनी ते नाकारल्यामुळे त्यांची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. आता आपण शेवटचं कारण पाहू, आरक्षण. आरक्षण ही 4 प्रकारची. पहिला आरक्षण शिक्षणातील आरक्षण, दुसरा
नोकरीतील आरक्षण, तिसरा पदोन्नतीचं आरक्षण आणि चौथा राजकीय आरक्षण. या समाजाची राजकीय आरक्षणापेक्षा शैक्षणिक आणि जो नोकरीतील आरक्षण आहेत, ह्या आरक्षणामुळे यांच्यामध्ये काही प्रमाणात तो बदल झाला. कारण बुद्धीचा विकास झाला आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या ज्या शिक्षणाच्या संधी आहेत ते त्यांनी स्वीकारल्या. त्या स्वीकारल्यामुळे ते प्रत्येक डिग्री घेतलेली आहेत. त्यांच्याकडे ज्या ज्या विषयांच्या डिग्र्या पाहिजे आणि ह्या सर्व शिक्षणाची डिग्र्या घेतल्यानंतर महाराष्ट्रात नसेल, भारतात नसेल तर विदेशापर्यंत जाऊन हे तिथपर्यंत पोहोचलेली आहेत. आरक्षणाचा फायदा घेऊन त्यांनी तिथपर्यंत मार्गक्रमण करण्याचा विचार केला. परंतु त्याचं सोनं करण्याचं मोठं काम या बौद्ध समाजाने केला. म्हणून बौद्ध समाजांची आज आमच्या समोर जी मोठी प्रगती दिसते याला कारण आहे हे 10 कारणे आहेत. बौद्ध समाजांमध्ये आज बौद्ध समाज जो आहे किंवा बौद्ध धम्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे. याच्यामध्ये सारे विज्ञान भरलेली आहेत आणि हे विज्ञान भरल्यामुळे ज्या ज्या लोकांनी हा विचार स्वीकारला, ज्यांनी ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यांची सर्व धाव ही विद्यापीठाकडे गेली आणि विद्यापीठ ही सर्व प्रज्ञेला प्रगती करणारी, प्रगतीची आपली प्रज्ञा वाढवणारे हे मोठे केंद्र आहेत. जेव्हा जेव्हा आपण या बौद्ध धम्माचा किंवा बौद्ध समाजांचा विचार करतो त्यावेळेस या समाजातील भारतामध्ये 23 अशा विद्यापीठ होत्या. त्यामध्ये आपण ज्या साऱ्या विद्यापीठांचा जो भारत हा जगांमध्ये एवढा मोठा शैक्षणिक मध्ये नालंदा आहे, तक्षशिला आहे, अशा वेगवेगळ्या ज्या भारतामध्ये जी विद्यापीठं होती, म्हणजे बौद्धाला स्वीकारणे म्हणजे ज्ञानाला स्वीकारणे, आपल्या प्रज्ञेला उजाळा देणे आणि त्यामुळे ती विद्यापीठ तिथे शिक्षण घेण्यासाठी परंतु घराघरापर्यंत लोकांना निर्माण करण्यासाठी त्यांनी बौद्ध विहार निर्माण केले. विहार ही आमच्या संस्काराची केंद्र आहेत. विहारांमध्ये गेल्यानंतर मनातली तृष्णा दूर होते. आपल्या मनामध्ये असं कोणताही विचार येत नाही. संस्काराचं केंद्र आहे. आज आपण पाहतो की विहारात गेल्यानंतर काय बौद्ध विहार हे संस्कार केंद्र आहे. बौद्ध विहार म्हणजे माणसाशी जोडणारा दुवा आहे. बौद्ध समाज म्हणजे बौद्ध विहार म्हणजे आमच्या मानसिकतेला वैचारिक विकास साधणारा केंद्र आहे. बौद्ध विहार म्हणजे समाजाला एकत्रित आणणारा, लोहा जसा चुंबकासारखा असतो म्हणजे लोहा चुंबकाला कसं करतो तशा प्रकारे धम्माचा हा माणसाला संस्कार करण्याचा एक मोठी गावाची संसद आहे. बुद्ध विहार म्हणजे आमच्या गावचा एक विद्यापीठ आहे. बुद्ध विहार म्हणजे खऱ्या अर्थाने संस्कार केंद्र. बौद्ध विहाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना आम्हाला म्हणजे या बौद्ध समाजाला बौद्ध धम्म देऊन म्हणजे आजच्या 67 वर्ष झाली आहे. या 67 वर्षांमध्ये जेव्हा या लोकांकडे आपण बघतो आहे त्यांच्या जीवनांमध्ये हा मोठा प्रगती झालेला दिसतोय. ज्यांनी बाबासाहेबांच्या या विचाराला स्वीकारलेला आहे त्या लोकांच्या जीवनांमध्ये हा मोठा बदल झालाय. त्यांची जो बौद्ध पूजा पाठ आहे 22 प्रतिज्ञा हे तर त्यांनी स्वीकारल्यामुळे, त्यांना समजल्यामुळे, त्यांचा अभ्यास केल्यामुळे या गेल्यात. म्हणून समाजातील लोकांना आज धम्म संस्काराची गरज आहे. म्हणून जो व्यक्ती या आपल्या मुलांना किंवा स्वतः आपण ख्रिश्चन, मुसलमान, इतर धर्मातील लोकांचा अभ्यास केला तर ते नेहमी जातात. त्याचप्रमाणे बौद्ध समाजातील लोक तिथे जातात आणि धम्माची चर्चा करतात. आज आपण पाहिलं की जो विज्ञानवादी जो विचार आहे तो यांच्यात मध्ये आहे. यांनी म्हणजे आपल्याला अंधश्रद्धा ही अज्ञानाची एक मोठा चष्मा जमा आहे. म्हणजे चष्मावर असलेला तो झालेली धूळ आहे. त्यामुळे ती साफ करणे आवश्यक आहे. त्यासाठी निर्मळ मन आणि दृढ निश्चय आवश्यक आहे. ब्राह्मणांनी आपले हिंदुत्व वर्चस्व कायम करण्यासाठी अनेक असत्याचा आधार घेतला. सांगितलं आपण त्यांनी मनुस्मृती, रामायण, महाभारत, गीता, वेद पुराण, रामचरितमानस
इत्यादी अनेक धर्मग्रंथ हे त्यांनी जागतिक म्हणजे जाती जातीत माणसा माणसात भेदभाव निर्माण करणारे आहेत. म्हणून या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत. जो जो व्यक्ती या आपण 10 कारणापैकी सांगितलं हे स्वीकारणारे आहेत. भारतात सर्वच वर्ण व्यवस्था, भारतामध्ये सर्वच वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, अंधश्रद्धा आणि व्रत वैकल्पाने यांची प्रागल्भ वाढलेले आहेत. अस्पृश्य समाजातील स्त्रिया पुरुषांना जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागतात. जिथे कुत्रे मांजरे गुरे ढोरे जाण्यास परवानगी असायची अशा सार्वजनिक स्थळी अस्पृश्यांना माणसांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यांच्याकडून गुलामीचे कामे करून घेतल्या जात होती. अशा गुलामीची कामं करून घेतल्या जात होती आणि माणसाला ते गुलाम बनवल्या जात. या जातींमध्ये एका जातीचा दुसऱ्या जातीला स्पर्श चालत नसे. स्पर्श विशेषतः ब्राह्मण, इतर स्वतःला उच्च मंडळी समजणारे सुंदर अस्पृश्य महिलांचा दिन दहाडे अत्याचार सुद्धा करायचे. सर्वत्र धर्माचे स्तोम माजवले होते. अंधश्रद्धा सर्वत्र पसरली आहे. सर्वत्र पिळवणूक होत आहे. ज्या ठिकाणी आज आपण पाहतो ना, ईश्वराचा विश्वास श्रद्धा मनापासून केली जाते, त्या ठिकाणी सोबतच भूत प्रेस आत्मा नसीब जादूटोना चालत होत्या. अंधश्रद्धा फक्त हिंदू स्त्री पुरुषासाठीच नाही तर इतर धर्मात सुद्धा आहे. ख्रिश्चन मध्ये आहे, मुस्लिम मध्ये आहे. हे सर्व लोक त्या मानतात आणि त्याचंच पालन करतात. या गुरु बाबा म्हणजे प्रत्येकामध्ये गॉड ईश्वर, आता नवीन नवीन बाबा निर्माण झाले आहेत. प्रत्येक लोक आपला अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. बंधू बाबा तयार झाले आहेत, अघोरी बाबा आहेत. यांचं सर्व सत्संगाचा हजारो लोकांना, त्या महिलांना पुरुषांना उपस्थित करतात आणि त्यांचे मन लावून त्यांना भाकड कथा ऐकवतात. पैसा सोन्याचे दागिने बाबा लोकांना दान देतात. काही ठिकाणी या सर्व बापूंनी महिलाच्या नांदी लावून त्यांच्यावर बलात्कार करून आज ते लोक सर्व जेलांमध्ये आहेत. ह्या सर्व महिलांचं शोषण करणारा हा जो काम आहे हे सर्व हिंदू धर्मातच केल्या जात आहे. खरंच देवी पुरुष हे जर मोठे बाबा आज जेलांमध्ये आहेत, खरंच यांच्याकडे दैवी शक्ती असती तर हे लोक जेलात राहिले असते का? हा साधा सरळ प्रश्न आहे. म्हणून आमच्या जे बांधवांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यांच्याकडे पहा, ते विचार करायला लागले आणि आपण हा म्हणजे देवीचा संचार होतो, छूमंत्र केलं की जादू केलं की जादूच्या छडीतून तो आपल्याला दाखवतोय, हे सर्व आपल्याला फसवलेले आहेत. आणि अशा प्रकारे शिकलेली माणसं ज्यांना या जादूटोना बुवाबाजीची भीती आहे, भयग्रस्त आहे, तो त्या ठिकाणी जातो आणि त्यामध्ये तो जास्तीत जास्त त्यात रुतल्या जातो, त्यात पडल्या जातो आणि आपल्या स्वतःचा प्रगतीचा मार्ग बंद केला जातो. जर आम्हाला 21व्या शतकात उच्च शिक्षण, उच्च पदस्थ अधिकारी, डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, मोठ्या हुद्द्यावर जाऊन आपल्याला अधिकारी व्हायचं असेल, या अंधश्रद्धेच्या विळखातून फार गुरफटून गेलेले जे लोक आहेत त्यांना त्यातून बाहेर काढ. राजनीतीमध्ये सुद्धा सरपंच, नगरसेवकापासून आमदार खासदारापर्यंत महिला पुरुष देवी देवतांची मनोभावना पूजा करतात. प्रत्येक सणाला मोठमोठे बॅनर लावतात, स्वतःचा फोटो लावतात, शुभेच्छा देतात, प्रसिद्धी देतात आणि आपला वोट बँक वाढवावं. आपण गरीब जनतेला बिचारी त्यांचे अनुकरण म्हणजे करत राहतात. पण गणपती, दुर्गा देवी, शारदा देवी, गोकुळाष्टमी, रामनवमी, साईबाबा, गजानन बाबा म्हणजे प्रगट दिवस, तिळ संक्रांत, अशा प्रकारचे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, लोकांना गुलामी ठेवणारे अशा ज्या काही दिवशी जी काही सिरियल पण तशाच आहेत. काही सिरियल म्हणजे वेगवेगळ्या दर्जांच्या त्या सिरियल त्याच्यामध्ये लोकांना अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. त्या दररोज सत्यनारायणाची पूजा करा, दान दक्षिणा करा, 100
100 ते 150 500 लोकांना तुम्ही जीव घाला, 10 दिवस झाले की मग गणपतीच्या पाण्यात फेकून द्या, म्हणजे असं आपण पाहतो की नाही. ह्या सर्व अंधश्रद्धेचा काम या धर्मांमध्ये आहे. म्हणून यातून जर मुक्त व्हायचं असेल आपल्याला, या बातेतून बाहेर पडायचं असेल, तर आपण या विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. बाबासाहेबांनी जो धम्म लोकांना दिला तो बुद्धांचा धम्म, आणि बुद्धांचा धम्म हा कोणावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्या जात नाही, कोणावरही कोणताही आग्रह केल्या जात नाही. तुम्ही कालामसुतांमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला तर्कसंगत बुद्धिसंगत वाटत असेल, कोणाच्याही बोलण्यामध्ये तथ्य तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ते स्वीकारा. कोणी एखादा वृद्ध व्यक्ती आहे, तो बोलतो आहे, माझा कुणीतरी नातलग आहे म्हणून मी त्याला स्वीकारायचं, हे नाही. रूढी परंपरेने एखादी गोष्ट चालत आली आहे, ती कशी नाकारायची हे चालणार नाही. एखाद्या पुस्तकांमध्ये, एखाद्या पुराणांमध्ये लिहिलेला आहे आणि तो किती वर्षापासून चालू आहे, त्यालाच आम्ही स्वीकारणार, हे सुद्धा बुद्धांनी नाकारलेलं आहे. बुद्ध म्हणतात, तुम्हाला स्वतःला काय वाटतं, तुम्ही चिंतक असाल, तुमच्या चिंतनातून, तुमच्या अभ्यासातून, तुमच्या तर्कसंगत बुद्धीला त्याची आवड असेल, तर्कसंगत बुद्धी त्याला ग्वाही देत असेल, तुम्हाला त्या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे संयुक्त असा उत्तर तुम्हाला सापडला असेल, तरच तुम्ही त्या मार्गाचा स्वीकार करा, अन्यथा त्या मार्गावर तुम्ही जाऊ नका. हे आपल्याला बुद्धाच्या धम्मात सांगितलेलं आहे. जसा जसा तुम्ही धम्माचा अभ्यास कराल, जसा जसा धम्माचा तुम्ही आचरण कराल, तसा तसा तुमच्या जीवनामध्ये बदल दिसून येईल. आज ज्या महार जातीच्या लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात बौद्ध धम्माचा स्वीकार केला, आज ते बौद्ध झाली, आणि बौद्ध झाल्यामुळे त्यांची आपण 10 कारणं शोधली, त्या कारणातूनच त्यांची प्रगती झाली आहे, हे सरळसोट आपल्याला दिसून पडतंय. आज आपण 67 वर्ष झालेल्या धम्मांमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला त्याची काही उदाहरणं दिसतात. या दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखोची पुस्तकं निर्माण करतात, आणि ते सर्व पुस्तकं विज्ञाननिष्ठ असतात. आणि हे पुस्तकं इथे आलेल्या लोकांच्या जी काही तिथे स्टॉल लावतात, त्या स्टॉल मधून सारेचे जास्तीत जास्त पुस्तकं ते विकल्या जातात. पण ह्यांना दान पारिमितातून स्वाभिमानी जीवन जगायचं, स्वतःहून विक्री करायची, खरेदी करायची, ती त्याच्यात भावना निर्माण केली. त्याचबरोबर ह्या दीक्षाभूमीला आल्यानंतर त्यांना कुठेही नारळ, उदबत्ती किंवा त्या देवीचा फोटो, कोणत्या देवाचा फोटो, त्यांच्यात एक वेगवेगळ्या अवस्थेत असलेला फोटो असं कुठे दिसत नाही. त्यांना दिसतो तर बाबासाहेबांचा सुटा बुटातला फोटो, बाबासाहेबांच्या हातामध्ये असलेला पुस्तक, म्हणजे बाबासाहेबांनी त्यांना जो आदर्श दिला. आज आपण पाहतो, चिंतन करतो, बाबासाहेब जेव्हा धम्म दिल्यानंतर बाबासाहेब त्यांचा लवकरच देहांत झाला, निर्वाण झालं, म्हणजे महापरिनिर्वाण झालं. त्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर या बौद्ध समाजातील लोकांनी आज जेवढी विहार दिसतात ती त्यांनी बनवली. आज त्यांच्या शाळा कॉलेजेस आहेत. या शाळा कॉलेजेस निर्माण केल्यानंतर घरातले सर्व मुलं मुली ते सर्व शिक्षणाकडे वाढल्या गेली, आणि ते बौद्धिक विकास केल्या गेलं. मुळात त्यांचं कारण की त्यांना बाबासाहेबासारखा एक आदर्श व्यक्ती मिळाला, त्यामुळे तिथे त्या प्रगतीच्या मार्गाला पुढे आली. बौद्ध धम्म, बौद्ध संस्कृती निर्माण केली. या आजपासून, म्हणजे आपण याचा पूर्ण प्रेरणा घेतली, जर आपल्याला कळेल की या लोकांनी ती टिकून ठेवण्यासाठी त्यांच्या समोर बहुजनिता आहे, बहुजन सुखाय, बहुजनांचा हित करणारा, प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण हा विचार स्वीकारणारा, सर्वांच्या कल्याणासाठी पुढे धावून येणारा, अशा प्रकारे तथागत बुद्धांचा धम्म हा लोकांनी स्वीकारला. आणि धम्माचे स्वरूप आपल्या चिंतनातून त्यांच्यात आपल्याला तो दिसून येतो आहे. आज बौद्ध समाजांची प्रगती ही या विज्ञाननिष्ठ धम्मात आल्यामुळे झाली. ते आपल्या प्रगतीचे मार्ग त्यांनी निवडला आणि हा अंधश्रद्धेला मुक्त केला, आणि ते मुक्त करण्याचं काम या लोकांकडून झाल्या गेलं. यांची प्रगती आरक्षणाने झाली हे मुळात चुकीचं आहे, कारण आरक्षण या भारतातील कितीतरी जातींना आहेत, SC ST ला आहेत, OBC ला पण आहेत,
ओबीसी आणि काही महिलांना या सर्व आपल्याला आरक्षणा मिळून सवलती मिळाल्यात. आपण काही नोकरीला लागलो, मोठमोठ्या पदावर गेलो असेल, परंतु आपल्या मानसिकतेच्या मध्ये प्रगती झालेली दिसत नाही. ही मानसिकतेची प्रगती आपल्याला दिसतं, ती बौद्ध समाजात दिसतं. मी सांगितलं तुम्हाला त्यांची 10 कारणं आहेत. ते वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतात. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड आहे, शिक्षण घेण्याची आवड आहे. त्यांनी देवदेवळं पाखंड म्हणजे 100% ब्राह्मणाला नाकारलं, 100% हिंदू धर्माला नाकारलं, 100% देवळात जाणं बंद केलं. ह्या ही प्रगतीची कारण आहे. याच्यामुळे बौद्धांची प्रगती होत आहे. बौद्ध नेहमी नवीन नवीन म्हणजे सभा संमेलन घेत राहणे, दरवर्षी नवीन नवीन पुस्तक काढतात. माझे जेवढे मित्रमंडळी आहेत त्यांचं एक हेच आहे आणि ते सातत्याने आता दीक्षाभूमीला वंदना संघ नावाचा काही लोकांनी संघ निर्माण केला. दर रविवारी त्या ठिकाणी म्हणजे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमांमध्ये जे बुद्धिजीवी समाजातील लोक ते दररोज येतात. त्याच्या बाजूला आपल्याला बोधी वृक्ष आहे. त्या ठिकाणी वेगवेगळी लोक धम्माची तिथे चर्चा करतात, धम्म समजून सांगतात, बुद्धांनी त्यांचा धम्म सांगतात. बाजूला काही लोक आपल्या दररोज आपल्याला तिथे येणारी जी लोक आहेत, आपल्याला समता सैनिक दल आहेत. समता सैनिक दलाची पहिले आपली परेड झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या बुद्धीचा विकासासाठी एक वेगवेगळ्या विशेष व्यक्तीला बोलवल्या जातात आणि ते त्या लोकांना मार्गदर्शन करतात, प्रबोधन करतात. त्यांनी आता आपल्याला वंदना संघ हा दरवेळेस नवीन नवीन धम्मघोष काढलेला आहे त्यांनी. त्या धम्मघोषातून ते लोकांना सांगतात. म्हणजे हा कितीतरी दिवसापासून नो प्रॉफिट नो लॉस वर लोकांना ते धम्मामधून म्हणजे बौद्ध धम्माची, बौद्ध लोकांची कशा प्रकारे प्रगती होतील, त्यांच्यासाठी कशा नवनवीन योजना आहेत, शासन कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याशी धोकेबाजी करतो आहे, आजच्या स्थितीमध्ये त्या परिस्थिती त्या लोकांसमोर ते मांडतात. समता सैनिक दलांनी 100 रुपयाचा आपल्याला भारताची संविधान ती पुस्तकं त्यांनी दिल्या गेली. म्हणजे मला सांगायचं एकच कारण आहे की जी मंडळी ज्या परिस्थितीत असेल, वधूवर परिचय मिळावा, मुलांच्या शिक्षणासाठी देशात विदेशात जाण्याच्या सुविधा, त्यांना शिक्षण घेण्यासाठी कशा प्रकारे आपल्यातून मदत करता येईल. काही दान करणारी माणसं आहेत, काही लोक आपल्यातून त्यांना शिक्षणासाठी कुठे असेल आमच्याशी भेटावं. समाजातील जी डॉक्टर मंडळी आहेत ती वेगवेगळ्या हे करतात, म्हणजे याचं बॉडी चेकअपचा कार्यक्रम करतात. काही लोकांसाठी त्या वेगवेगळे कॅम्प घेऊन त्यांना ती रोग असेल बिमारीचा शोध घेतात आणि ते त्यांना निशुल्क त्यांना ते मदत करतात. हे सर्व एवढं मोठं येण्याचं कारण या बौद्ध धम्मात आल्यामुळे केल्या गेलं. जी फाटकी तुटकी माणसं होती आज ती सुटाबुटात आली, थाटामाटात आली. तेवढंच येऊन त्याची काही विकास झाला असं नाही. त्यांच्या जीवनामध्ये बोलण्यात, वागण्यात, बसण्यात, त्यांच्या संस्कारामध्ये परिवर्तन झालं. आज झोपडपट्टीत राहणारे सिव्हिल लाईन मध्ये त्यांची मोठमोठे बंगले झाली. हे सर्व यांची कारण आहे की त्यांनी त्या धर्माला सोडलं आणि बौद्ध धर्माला स्वीकारलं आणि त्यांची जी प्रगतीची मुळात ही कारण आहेत. म्हणून माझ्या बांधवांना विनंती करायची असेल, आपल्या समोर बौद्ध समाजाची प्रगती कशी झाली, हे प्रगती होण्याचे कारण आरक्षण नाही तर त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आणि बुद्धांचा त्यांनी विचार आत्मसात केला. बुद्ध साहित्याचं वाचन केलं गेलं आणि त्यांचे प्रेरणादायी आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज आपण ज्या इतर समाजातील जे लोक आहोत, जरी आपल्याला धम्म स्वीकारण्याची आपल्या मनामध्ये ती एक आतून भावना नसेल तरी परंतु बाबासाहेबांनी ही जो आपल्याला हे दिलेलं आहे या देशाचा संविधान, त्या संविधानाचं जर आपण पूर्णपणे वाचन केलं, त्या संविधानानुसार जर आपण आचरण करायला लागलो तरी बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म त्या आपल्याला भारतीय संविधानात दिलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या 4 तत्वांवर आपल्याला सर्व हा भाग बाबासाहेबांनी तिथे नोंदवलेला आहे. म्हणून आज आपण या बौद्धांकडे त्या दृष्टीनं पाहावं, त्यांच्या जीवनात झालेल्या प्रगती आत्मसात करावं, चिंतन करावं आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या ज्या येणारी पिढी आहे त्या पिढीसाठी हा आदर्श ठेवावा आणि त्यांच्या समोर आदर्श दाखवावा. आणि हे आमच्या आदर्शांचे प्रतीक आहेत. आदर्शांची जी आम्हाला घडवणारी असेल, माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग हा बौद्ध धम्मात आहे.
म्हणून बौद्ध धम्मातील लोकांनी कडे पाहावं आणि सुद्धा आपण या मार्गाने येण्याचा प्रयत्न करावा, असं आव्हान मी या सर्व आपल्या मंडळींना करतो आहेत. आणि बौद्ध धम्माची प्रगती ही तिथे गेल्याशिवाय आपली प्रगती, आपला विकास होणार नाही. आणि याची कारण मी तुमच्या समोर मांडलेली आहेत. याचं आपण चिंतन करावं आणि आपण सुद्धा त्या मार्गाने येण्याचा प्रयत्न करावं, हीच अपेक्षा करतो. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी मी विराम देण्याचा प्रयत्न करतो. साधू साधू साधू.